लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाकडून आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी या मोर्चातून केली जाणार आहे। वडिलांना न्याय मिळावा म्हणून मोर्चामध्ये सहभागी होतीये असं संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखनं म्हटलेलं आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, मोर्चाला कधी सुरुवात होतीये? वैभवी देशमुख पोहोचलीये का? नक्कीच वृषाली, आपण बघू शकता की लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर मधल्या साने गुरुजी विद्यालयापासून सध्या मोर्चाला सुरुवात व्हायला लागलेली आहे। मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चासाठी या चौकात दाखल झालेले आहेत। सगळीकडे भगवं वादळ निर्माण झालेलं आहे। भगवे झेंडे, भगवे रुमाल सोबत घेऊन आणि त्याचबरोबर न्यायाचे बोर्ड हातात घेऊन या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा सुद्धा रेणापूर शहरामध्ये दाखल झालेला आहे आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणावरून मोर्चाला सुरुवात होत आहे। अजूनही मोठ्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या मोर्चासाठी ठेवण्यात आलेला आहे। साधारणपणे 12 वाजता हा जो मोर्चा आहे तो सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तहसील कार्यालयावरती हा मोर्चा जाणार आहे। त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर मोठ्या सभेमध्ये या मोर्चाचं रूपांतर होणार आहे। त्या ठिकाणी वैभवी देशमुख आणि इतरांची सुद्धा भाषणं होणार आहेत। सध्या जर आपण बघितलं तर लोकांमध्ये आक्रोश पाहायला मिळतोय आणि मोठ्या संख्येने झेंडे हातात घेऊन हे सगळे नागरिक आणि लोक जे आहेत ते मोर्चासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हा मोर्चा सुरू होणार आहे। नक्कीच धन्यवाद दत्ता, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।